अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना नांदुरा पोलिसांनी पकडण्याची घटना रविवारच्या रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान घडली। ग्राम पलसोडा ते जिगाव गाड रस्त्यावर ही घटना घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पलसोडा ते जिगाव रस्त्यावर सापळा रचण्यात आला। यावेळी रमेश रामचंद्र गावंडे वय वर्ष 35 व महादेव हरिभाऊ उंडे वय वर्ष 22 हे दोघेही राहणार अमलपूर आहे। विना नंबरच्या दुचाकीने देशी दारूच्या 200 नग शिना एक प्लास्टिक पोततडीमध्ये विना परवाना घेऊन जात असल्याचे आढळले। त्यावेळी त्यांच्याकडून एकूण 67,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। काल दिनांक 5/4/19 रोजी पोस्टेला हजर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्राम पलसोडा ते जिगाव या गाड रस्त्याने दोन इसम दारू घेऊन जात आहे। अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही पोस्ट ऑफसह जाऊन नाकाबंदी केली असता दोन इसम हे त्यांच्या मोटरसायकलने येताना दिसले, म्हणून आम्ही त्यांना पंचासमक्ष थांबवले असता त्यांनी त्यांचे नाव रमेश बगाडे आणि उंडे असे सांगितले। दोन्ही हे राहणारे अलमपूरचे आहेत। तेव्हा आम्ही त्यांच्या गाडीची आणि कोथळीची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण देशी दारूचे प्रत्येकी 90 ml 200 नग असा 7,020 रुपयाचा माल आणि सदर युनिकॉर्न गाडी किंमत 60,000 रुपये असा माल मिळून आला, म्हणून आम्ही त्यांना ताब्यात घेतले। आरोग्यांना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास MPC मनोहर गोरे हे माननीय पोलीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखाम, पोलीस उपनिरीक्षक घोडेस्वार प्रभाकर देवरे, मनोहर बोरसे, राजेंद्र बोर्डे आदींनी सहभाग घेतला होता। नांदुऱ्यावरून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।